नंबर आहे सीओचा नंबर आहे पुन्हा तरी जबाबदार व्यक्तीचा पाठवा जे ऐसा हुआ वो जो टेम्पो में भाव थे वो लाइटमैन थे, यहाँ पर ड्यूटी करते थे और ये जो 4 ही व्यक्ति है जो पूरा हॉस्पिटल संभालते थे। जब जब इनको फ़ोन आता था तब तब ये हॉस्पिटल में आके लाइट के फैन के सभी काम करते थे। ये 2 दिन पहले इनको एडमिट किए सरकारी हॉस्पिटल में तो उनकी डेथ हो गई। और मेन बात ऐसी है कि 10 महीने से पेमेंट नहीं हुआ है हम लोगों का। पेमेंट नहीं होने की वजह से भी वो बहुत मतलब मानसिक तनाव में थे। हम लोग ने बहुत बार लेटर दिए, स्ट्राइक में है कुछ लोग, इस वजह से बहुत सारी प्रॉब्लम में होके है। तो हमारा कहना इतना ही है कि भले हमारा पेमेंट आप लोग खा रहे हो कुछ दिन के लिए तो खा लो, लेकिन यही कहना है कि अभी फ़िलहाल में उनके घर वालों को तो पेमेंट दिया जाए ताकि वो जो बच्चे उनके घर में नमक नहीं, मिर्ची नहीं, तेल नहीं है वो लाके खुद खा सके और कुछ दिन तो कुछ अच्छी तरह से गुजारा कर सके अपने घर का। जितेश कुडमेते या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर या ठिकाणी सुदेश टेंभरे यांचा दुर्दैवी कोरोनामुळे या ठिकाणी अंत झाला आणि या ठिकाणी त्यांचा मृत्यू हा केवळ मात्र सुविधांच्या अभावामुळे झालेला आहे असं या ठिकाणी प्रथम निदर्शनामध्ये येतो आहे। अशा अवस्थेमध्ये त्यांचे मागील 10 महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे टेंभरेजी मानसिक दडपणाखाली होते। त्याशिवाय त्यांचा संपूर्ण या ठिकाणी कुटुंबाचा आधार या ठिकाणी संपलेला आहे। अशा अवस्थेमध्ये माणुसकीच्या आधारावरती आणि कुटुंब कुठे बेजार होऊ नये हे दृष्टिकोन लक्षात घेऊन या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सीएस असतील, डीन असतील त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना त्यांच्या मुलीला या ठिकाणी सेवेमध्ये समाविष्ट केले पाहिजे। मी आचार्य सुरेश टेंभरे, माझे काल वडील मरण पावले। काल पप्पाने फोन केला होता मला की मला ऑक्सिजन नाही मिळत आहे म्हणे, लवकर ये म्हणे। तशीच मी पप्पाकडे गेली, त्या डॉक्टरांना तिथं बसून होते, त्यांना सांगितलं पण त्यांनी लक्षच नाही दिलं। त्यांना खूप म्हटलं प्लीज थोडं चेक करून या पण त्यांनी काही केलं नाही। तिथं हसत होते ते रमेश मामांनी ते प्रीती सिस्टरला फोन केला तर ते म्हटली की ऑक्सिजन कसं संपते आणि त्यांच्याकडून मोबाईल पण घेऊन घेतला, कॉन्टॅक्ट पण नाही करू देत होते, काही नाही आणि सांगून पण नाही राहिले होते की कशी कंडिशन आहे काय आहे बरं। किती दिवसापासून ॲडमिट होते? आधी ॲडमिट केलं होतं तर सगळे रिपोर्ट नॉर्मल होती, मग सुट्टी घेतली आणि घरी होते तर मग एकदम जास्त होतं तर मग घेऊन आलो होतो। मग ते सोनारकर सरांनी ICU मध्ये टाकलं आणि दुसऱ्या दिवशीच डेथ झाली।